अ डे इन माय लाईफ। नमस्कार मंडळी, मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गणपती बाप्पांचं नुकतंच विसर्जन झालं आहे आणि खूप साऱ्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन पुन्हा एकदा आता शाळा चालू झाली आहेत आणि माझी सुद्धा आता ड्युटी चालू झालेली आहे। तर माझी ड्युटी म्हणजे काय, घरचं कामच। तर सकाळी सकाळी तिची डब्याची तयारी करायची असते। बरं, हिची शाळेचं टायमिंग पण लवकरचं असतं, त्यामुळे तीन डब्यांची तयारी करण्यासाठी पुन्हा एकदा मी सज्ज झालेली आहे। मोठ्या डब्यासाठी मी दिलेला होता डोसा आणि चटणी। शॉर्ट टिफिन पहिल्या टिफिनला दिला होता बॉईल केलेला कॉर्न, स्वीट कॉर्न आणि दुसऱ्यामध्ये दिलेले होते ड्रायफ्रूट्स। तर ती बघा किती खुश झालेली आहे। तीन डब्यांचा आनंद तिला खूप जास्त होत असतो। त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि मिस्टरांच्या नाश्त्याची तयारी करून दोघांनी एकत्र चहा वगैरे घेतला। त्यानंतर मी सगळं घरातलं वगैरे आवरलं आणि पुन्हा एकदा दुपारच्या जेवणाची तयारी केली। तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी एकटीच असल्या कारणाने डाळ भात आणि त्याचबरोबर असं वांग केलेलं आहे। ही वांग्याची रेसिपी खूप सुंदर आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते मला नक्की कळवा। तर मी इथे एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं होतं, त्याला अशा प्रकारचे कट करून घेतलेला आहे उभं आणि मध्ये, आणि त्याचबरोबर त्याला उभ्या आणि आडव्या चिरा पाडून घेतलेले आहेत। चिरा जास्त डीप पाडायच्या नाहीत कारण भाजी होऊन जाईल त्याची, म्हणून एकदम व्यवस्थित त्याला चिरा पाडून घ्यायचा। त्याच्यावरती थोडंसं तेल, त्यानंतर हळद, मीठ, चटणी, जे काही मसाले तुमच्याकडं अवेलेबल असतील ते, मीठ, खास करून मीठ पण यामध्ये घाला कारण त्याची क्लिप माझ्याकडून ॲड करायची राहून गेलेली आहे। आणि हे सगळे मसाले लावून झाल्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, त्याच्यावरती थोडेसे जिरे टाकले। जिरे तडतडल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर ज्या काही वांग्याची फोड होती की त्याला मी दोन्ही साईडनं मसाला लावलेला होता ते वांग यावरती ठेवून दिलं आणि हे वांग पूर्णपणे वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही। हे वांग वाफेवरतीच अतिशय सुंदर होतं, भरल्या वांग्यासारखीच याची चव होती। यामध्ये जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर थोडंसं आलं लसणाची पेस्ट जरी लावली तरीही चालेल, पण मला हे मसाल्यांच्यावरतीच बनवलेलं वांग अतिशय आवडतं। आणि हे बघा खूप सुंदर पद्धतीने ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे। आजच्या दुपारच्या जेवणामध्ये माझ्याकडे आहे डाळ भात आणि वांग्याची भाजी। तर ही वांग्याची भाजी अतिशय सुंदर दिसते आणि तेवढीच चवीला सुद्धा आहे। माझं जेवण वगैरे आवरलं आणि त्यानंतर मी निघाली होती श्रीशाला घेण्यासाठी स्कूलमध्ये। तिला घरी घेऊन आली आणि त्यानंतर आम्ही अभ्यासाची सुद्धा तयारी केली, ते तुम्ही नक्की पहा। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद। आता बघू, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली लाईक करा, सबस्क्राइब करा, फॉलो करायला विसरू नका।